हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता गणपती जवळ येत आहेत आणि गणपतीला जर तुम्हाला मोदकांऐवजी अजून काही ऑप्शन हवा असेल, तर हा हेल्दी ऑप्शन आहे तुमच्यासाठी. हे आहेत खारीक खोबऱ्याचे लाडू. सो यासाठी मी 250 ग्रॅम खारीक घेतलेला आहे, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम डिंक, थोडासा मखाणा घेतलेला आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आपण इथे हे कमी जास्त करू शकतो ड्रायफ्रुट्स. इथे मी बिया पण घेतल्यात, भोपळ्याच्या बिया वगैरे. त्या सांगते मी पुढे कशा-कशा घेतल्यात. इथे मी खारीक फोडून घेतेय. त्यातली देठ आणि बी मी काढून घेतेय आणि बारीक करते हातानेच, कारण मला ते आता परतून त्याची पूड करायची. आणि खोबरं पण घेतल्याच आहे. खोबरं ऑब्व्हियसली असणार, सुकं खोबरं तिथे. सो 2 चमचे तुपावर आता मी ते खारीक परतून घेते. ही खूप हेल्दी ऑप्शन आहे आणि खूप सारे न्यूट्रिएंट्स पण आहे त्याच्यामध्ये. ही रेसिपी खूप छान आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारे हे लाडू आहेत. सो परतून झालेलं आहे. आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबऱ्यासाठी मी काही तूप वगैरे वापरत नाहीये, कारण खोबऱ्याला तिथे तेल खूप सुटलेलं, खोबऱ्यामध्ये तेल खूप आहे जे मी आता हे खोबरं भाजते ना ते. सो आपल्या क्वालिटीवर पण डिपेंड आहे, आपण कसा सुकं खोबरं आपण कसं चूज करतोय. म्हणून मी त्याच्यावर काही टाकत नाही, ते कशावर परतून घेण्याची गरज नाही. सो छान खरपूस असं मी हे खोबरं भाजून घेतलंय, सुकं खोबरं. हे 250 ग्रॅम आहे. सो खारीक आणि खोबरं तर आपलं भाजून झालंय, ते मी काढून घेते. आता मखाणे आता मी व्यवस्थित भाजून घेते. जोपर्यंत ते असं इझिली एका चिमटीमध्ये आपले ते ब्रेक होत नाहीत ना, तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे तिथे आणि त्याचा आकार पण कमी होतो जसं ते चांगले भाजले जातात. सो साधारण 10 ते 15 मिनिटं मखाणा भाजायला लागला मला. जे काही आपण घेणार साहित्य ते व्यवस्थित भाजून घ्यायचं, त्याने व्यवस्थित टिकतात पण ते लाडू आपले. सो मखाण्याचे पण त्याचे खूप सारे गुणधर्म आहेत. सो मखाणा कधी स्किप करू नका. आता मी 2 पळ्याभर अशा तूप घेतलेलं आहे तिथे. सो तुपावर मी 100 ग्रॅम जे बदाम मी घेतले आहेत, ते व्यवस्थित अगदी फुटेपर्यंत भाजून घ्यायचे. आणि जेव्हा हे व्यवस्थित भाजून होतात, तो एखादा तुम्ही बदाम ना खाऊन बघा, त्याची टेस्ट किती सुंदर लागते आणि कुरकुरीत होतात ते बदाम एकदम. सो ते व्यवस्थित भाजून घेतलेत. अक्रोड पण मी त्याच तुपावर भाजून घेते. कलर चेंज होईपर्यंत भाजायचे. थोडा तपकिरी कलर आला पाहिजे. भाजलेले आहेत. आता मी जे 50 ग्रॅम काजू घेतलेत, तेही असे तपकिरी कलरवर भाजून घेते. सो हेही झाले आहेत. बघा कलर किती सुंदर आलाय. आता बिया ज्या घेतल्या आहेत, ह्या पण साधारण सगळ्या मिळून 50 ग्रॅम आहेत. त्या पण भाजल्या. आता तेल थोडंसं काळं झालं, ते मला तूप थोडं काळपट झालं, ते मला आवडलं नाही, म्हणून मी चेंज केलं. सो आता तूप छान गरम करून मी त्याच्यावर आता हळूहळू बॅचेसमध्ये डिंक टाकते. सो डिंक फुलेपर्यंत व्यवस्थित तो भाजून घ्यायचा, तळून घ्यायचा रादर आपल्या तुपावर. सो असं डिंक छान मी तळून घेते. हा 50 ग्रॅम डिंक वापरलेला आहे मी. सो सगळं साहित्य माझं झालेलं आहे भाजून तळून. आता सर्वप्रथम मी मिक्सरला खारीक लावलेली आहे. ती खारिकेची पूड मी तयार करत आहे. खारिकेची पूड झाल्यानंतर मी सुकं खोबरं तिथे वाटून घेतलंय, थोडं बारीक केलं. तीळ पण मी 2 चमचे भाजून घेतलेले आहेत, तेही टाकले तिथे. आणि सगळे ड्रायफ्रुट्स मी बारीक पेस्ट करून टाकलेत आतमध्ये. फक्त मी डिंक चुरलंय हाताने, कारण मला त्याचं ते दातात जे येतं ना डिंकाचे लाडू खाताना, ते आवडतं म्हणून. आणि 1 चमचाभर मी त्याच्यावर सुंठ टाकली आहे. जायफळ आणि वेलची पावडर ही त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे, 1-1 चमचा, अर्धा-अर्धा चमचा.
पण सुंठ मी पूर्ण 1 चमचा टाकली. हे जायफळ टाकते मी. सो आता आपला ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त आता आपल्याला एक 250 ते 300 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे, तुपावर विरघळवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकायचं, जेणेकरून त्याचा पाक होणार नाही. सो एक थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हा 300 ग्रॅम गूळ टाकलेला आहे आतमध्ये. 300 ग्रॅम गूळ बरोबर आहे या प्रमाणाला. व्यवस्थित बांधता येतात लाडू. तुम्ही जर 250 ग्रॅम पाव किलो घेतला ना, थोडंसं तुम्हाला कठीण जाईल वळायला लाडू. पण 300 ग्रॅम जर याच प्रमाणात तुम्ही घेतलं ना, जेवढं मी आता वापरलंय, ते परफेक्ट बसतं आणि मस्त लाडू वळले जातात. कोणीही वळेल लाडू असे वळतात. आणि माझे आता मी हे जे प्रमाण वापरलं त्याच्यामध्ये 40 लाडू झाले मीडियम साईजचे. सो हे बघा, मी वळायला घेतलेले आहेत, एवढे वळून झालेत माझे ऑलरेडी. सो नक्की करून बघा, हा हेल्दी ऑप्शन आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे लाडू तुम्ही कोणाहीकडे गिफ्ट म्हणून पण घेऊन जाऊ शकता, बाहेरचं जर तुम्हाला काही घेऊन जायचं नसेल गणपतीला तर. सो नक्की ट्राय करा. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला.